ठीक आहे. मला त्यांनी कंडिशन सांगाव्यात की अजून तुम्हाला काय पाहिजे कुटुंबाकडून, ते आम्ही देतो. आम्हाला न्याय भेटला तर ठीक आहे, नाही तर आम्ही माघार घेतो. म्हणजे सगळे चुकीचे वक्तव्य केलेले, त्याच्यावर तुम्ही काही करू शकत नाहीत. दादांनी न्यायाच्या भूमिकेत सांगितलं किंवा धनंजय देशमुखला हात लावला तर काय चूक बोलले होते दादा? हा, मग समजा न्याय मागणाऱ्या माणसावर जर तुम्ही करत असाल तर मी खूप छोटा माणूस आहे, आमचं गाव खूप एकोप्याचं आहे. मला जर तुमच्यावर केसेस दाखल व्हायला प्रत्येकावर आज, तुम्ही कशाला लढू? नाही लढत मी. तुम्हाला मध्ये जाऊन मला न्याय मिळून मला त्यात काय समाधान नाही. आपला माणूस गेलाय तर जाऊ द्या. रोज नवीन 10 ब्रेकिंग न्यूज येतात, त्याच्या केसेस पण होतात. त्याच्यावर तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत सगळे, तुम्ही विचारलं तर तुम्हाला माहिती मिळत नाही. तर देशमुख कुटुंबियाला कुठून भेटेल? देशमुख कुटुंबीय म्हणजे काय? मसाजोग म्हणजे काय? म्हणजे खूप मोठं, सगळे गरीब लोक आहेत, 18 पगड जातीचे लोक आहेत. आमच्या आयुष्यामध्ये कधी ही गोष्ट आमच्या एवढी मोठी आमच्या पदरी पडली चुकीची, काहीच कारण नसताना, लोकसेवा करत असताना, सगळे एक गावगाडा पद्धतशीरपणे चालवत असणाऱ्या माणसाला तसं केलंय. त्याला न्याय देतानाही इतकी तकलीफ देतात आपल्याला. तर मग तुम्ही पण उद्यापासून येऊ नका माझ्याकडे. कोणी तुमच्यावर जर ह्यांनी गुन्हे नोंद केलं तर मला झोप येईल का? मला घास गोड लागेल का? मला सांत्वन करायला तुम्ही यायला तर तुमच्यावर केसेस सगळ्यावर. तुम्ही सगळे मधी, महिला मधी, म्हणजे तुम्ही सगळे मधी. कशासाठी नाही मागू मी? चैन पडली असेल का मला? दादावर प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांनी एनसी दाखल केल्या किंवा तुमच्यावर नाही. दादा मला बोलू द्या. तुम्ही न्याय मागताना त्या माणसावर केस करतात, तर अन्याय मागणाऱ्यावर तुम्हाला आम्हाला आंदोलन करावं लागतंय. हे कुठेतरी गांभीर्याने घेण्यासारखं आपल्याला. परवा दिवशी 3 दिवसापूर्वी वैभवीनं सोशल मीडियावर पोस्ट केली की आम्हाला माहिती कळवा. त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस मी रात्री बोललो त्यावेळेस सगळे अलर्ट झाले, सगळे आले. मग विचारायले आम्हाला, ते जाऊ द्या, ते पाठीमागं ठेवू आपण. चेतना तिडके मॅडम, मी मध्ये बसलेलो होतो, अंत्यविधी करून घ्या म्हणल्या, म्हणजे विटंबना होईल. तर मी आणि माझे चालू त्यांना म्हणलं, ही फोन धरा, विष्णू चाटेचा फोन चालू आहे, फोन करा आमच्या समोर आणि ते कुठे बघा आणि त्याला पकडा. त्याच्यानंतर 35 दिवसांना आज त्यांची माझी टाकीवर भेट झाली वरी. मी सांगतो तुम्हाला, म्हणजे ही सत्यता आहे ह्या गोष्टीतली. बरं, मी एवढं मोठं डोंगर दुःख गावावर पडलंय, माझ्यावर पडलंय. मी पहिल्या दिवशीपासूनच सगळ्या ऑफिसला फिरायला पाहिजे का भाऊ? सांगा तुम्ही मला. मी फिरू का? पहिल्या दिवशीपासूनच बघू का काय काय झालंय ते? विधी करत नाही, काही नाही, काही नाही. सगळं तिथे जाऊन बसतो, सगळ्यांना विचारतो माझं काय झालं, माझ्या भावाला कधी नाही भेटत. मी तुमच्या सगळ्याच्या समोर सांगतो, गांभीर्यपूर्वक सांगतो, माझ्या भावाला न्याय भेटल्याशिवाय मी अजिबात मागे सरकणार नाही. म्हणजे हा न्याय एकतर अन्याय झालाय, हे कुठंतरी माझी वैभवी सांगते माझं लेकरू की तिला इतकी काहीतरी वाटण वा, त्या आसुरी वृत्तीला मारलं. आमचा दोष काय? कशासाठी न्याय मागतोय मी? काय दोष आहे आमचा? भाऊ, एकही केस आमच्या दोघांवर कुठली नाही आणि आम्ही पण आयुष्यात कोणावर केली नाही. हा, आणि त्या माणसांना न्याय मागताना सगळ्या राज्याला तुम्हाला न्याय मागावा लागत असेल. हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या लोकांना टॉर्चर करते. 18 पगड जातीचे लोक आहेत ना दादा. असं कोणच नाही की इथं एखादा माणूस ठराविक ह्याचा येतोय, आपल्याला सात्वन करतोय. खूप मोठ्या प्रमाणात हा अन्याय झालेला आहे. ह्याचं गांभीर्यपूर्वक जे घेतलं नाही तर आमच्या कुटुंबानं जे काही करेल त्याला जिम्मेदार सर्वस्वी हे लोक असतील. आणि मी कुठलीही गोष्ट सांगून करणार नाही, का तर मला कुठलंही नाटक करायचं नाही. काय असतंय की त्यांनी गांभीर्याने घेण्यामुळे मला कुठेतरी अर्ज द्यावा, मला निवेदन देता आलं असतं ना. मी निवेदन नाही दिलं. मला पत्रकार बंधू म्हणले की तुमचं निवेदन आहे काय? निवेदन कशाला देऊ मी? न्याय मागण्यासाठी मला ज्या ज्या परिस्थितीमधून जावं लागेल त्याच्यासाठी मी तयार आहे. मला न्याय पाहिजे. सगळ्या राज्यातल्या लोकांनी सांगितलं की खूप संवेदनशील पोरग आहे, पण त्याचा अंत घेऊ नका ना तुम्ही. मला पण जीव आहे, माझं रक्त आहे, माझा भाऊ गेलाय, तुम्ही पंचक्रोशीनं बघितलेलं आहे. 1 मिनिट त्याच्याशिवाय तुझ्या माझ्या जात नव्हता. सगळ्या कुटुंबाचा जीव सगळ्यात जास्त त्याच्यावर होता. तो आज माझा भाऊ नाहीये. तर मग त्याचं सहनशील तर मला प्रसिद्धी देऊ नका ना. मी संवेदनशील आहे त्याची तुम्ही काळजीपूर्वक विचार करा ना.
संवेदनशील आहे म्हणजे काय? माझा पण गळागोटा संवेदनशील आहे मी. सगळ्या आरोपीला मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलं, आम्ही पुरावे दादा देत भाऊ, आम्ही पुरावे देत आमच्याकडं. मी सांगायलो 28 मे पासूनची घटना 12 ऑगस्ट म्हणजे 12 डिसेंबर पर्यंत कुठलंही तुम्हाला सांगतो ज्या त्यावेळेस एकही केस झाली नाही. ही 28 मे ची केस 29 झाली, त्याच्यातले 2 आरोपी ते पुढे कुठंच आले नाहीत. मग 29/11 झालेली केस जर तिथंच केली असती, हे आरोपी पुढे आले असते का? ह्यांच्या केसेस गेलेत. माझा भाऊ यांनी मारून टाकल्यावर माझ्या केसेस घेतल्यात सगळ्या, माझ्या गावातल्या ह्यांच्या घेतल्यात, पवन चक्कीच्या घेतल्यात. म्हणजे चुकीचं वागलात तुम्ही. आता बी आम्ही एकदम संवेदनशीलपणे, एकदम शांततेत, लिमतेनं, विनम्रपणे आपण म्हणतोय माझ्या भावाला न्याय द्या. तुम्ही येताय, सांत्वन करताय, तुमचं तेच म्हणणं आहे. त्यांनी ते दिलं सोडून दुसरीकडेच घुसलेत. मी स्पष्ट सांगतो आता पण प्रसार माध्यमांना, मी माझ्या भावाच्या न्यायासाठी इथं बसलेलो आहे. माझ्या भावाला जोपर्यंत न्याय भेटत नाही, जोपर्यंत सगळे आरोपी फासावर जात नाहीत, तोपर्यंत मी कुठेही थांबणार नाही. आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण एक विनंती करतो की मी तिथेही बोललोय त्यांना, तेच बोलतो, माझा पूर्ण विश्वास आहे, फक्त माझा विश्वासघात करू नका. मी तुमच्यावर म्हणजे तुमच्या विश्वास, तुम्ही दिलेले शब्द आहेत ते वारंवार बोलून दाखवतोय की मुख्यमंत्री साहेबांनी मला शब्द दिलाय. अजून एक सांगतो, शेवटचा गँग मधला माणूस संपेपर्यंत, आपण फाशी देईपर्यंत आपण थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत. त्यावर आम्ही पण समाधान व्यक्त केलं, ते प्रसार माध्यमांना सांगितलं. तसंच त्यांनी जे यात आरोपी आहेत सगळे, त्या आरोपींना लवकरात लवकर सह आरोपी करून, ज्यांनी कुणी कारस्थान केलंय, जे संघटित गुन्हेगारीचा हा सगळा प्रकार आहे, पाळामुळं खोदून सगळं पुढासकट टाकून द्या कुठेतरी, ह्यांना फाश्या द्या. आणि महाराष्ट्राला एक उदाहरण द्या की ह्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीला थारा दिला जात नाही आणि अन्यायाविरुद्ध न्याय दिला जातो. या क्षणी एवढंच बोलेन. माझं पोलीस प्रशासनाला इथून बोलणं चालू करतो. ज्या दिवशी आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी 25-30 गाड्या कोर्टात येतात, कोर्टात धिंगाणा होतो. ही जर गोष्ट सर्वसामान्य माणसाने केली कोर्टात तर काय केलं असतं? प्रसार माध्यमाने हे उत्तर लिहून घ्या, ते मला उत्तर द्या. काय झालं असतं? कमीत कमी 500 ते 1000 लोक त्या दिवशी तिथे येतात बाहेरचे. कशासाठी आले होते? केसला दहशत पसरवण्यासाठी, केसच्या जनतेला मारण्यासाठी, धमकावण्यासाठी. कशासाठी आले होते? तुम्ही त्याच्यातले 100 तरी का ताब्यात नाही घेतले? त्यांची का चौकशी नाही केली? तुम्ही कशासाठी आले? तुमचं इथं काम काय? कोर्टाने काय कारवाई केली? कोर्टात धिंगाणा केला भैया, कोर्टात धिंगाणा केलाय. कोर्टात वकिलाला धक्काबुक्की केली, हे येणार होते म्हणून. अशा प्रत्येक गोष्टी, ज्या दिवशी गाडीचा शोध लागला, गाडी सापडली, त्याच्यात चिठ्ठी सापडली, त्याच्यात संतोष देशमुखच्या नावाला आळ केलं होतं, खालचे 3 नाव होते, हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये यांनी कुठंच घेतलं नाही. 50च्या वर यांनी जे आमच्याकडे पुरावे आहेत आम्ही देतो, असा एकही घेतला नाही पुरावा. इतकी गडबड काय झाली होती की CID कडे सगळा तपास द्यायला. DYSP ऑफिसनं सगळ्या लोकांकडे प्रॉपर कुणाकडेच काही काम दिलं नाही. जी कुमार साहेबांची टीम होती, त्या टीमच्या प्रत्येक सदस्याला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घ्यायला पाहिजे होतं, कारण त्यांचं खूप नाव मोठं होतं. त्यांचं काम सगळ्या जिल्ह्याला माहिती, जिल्ह्याच्या बाहेर पण माहिती. त्यांच्या टीमला ठराविक 1-2 लोक सोडले तर काम दिलं गेलं नाही, का तर प्रॉपर सगळी इन्व्हेस्टिगेशन समोर येईल. ठीक आहे, तपास तुम्ही दिला त्यांच्याकडे, CID कडे. देशमुख कुटुंबियाला सांगितलं का काय तपास झालाय? किंवा नाही सांगू द्या आम्हाला काही विचारलं का? कुटुंबात पहिले काय झालं होतं का? ते काय बोलले होते का तुम्हाला? त्यांना कोणी धमकी दिली होती का? म्हणजे आम्ही इथं दुःखात आहेत, आम्हाला तुम्ही सांत्वन द्याय करायला यायला, न्याय मागायला यायला, ह्यांना त्याच्यावर केसेस करायला टाइम भेटला. माझं काय चुकतंय हे ते सांगायला प्रयत्न केला, पण हे प्रॉपर तपास कुठंच झाला नाही. हे असंच तपास कुठं जरी गेला तरी इकडची शिदोरी घेऊन काहीच होणार नाही ना. बेस कुठं आहे? सोडून द्या, 28 मेचे FIR सोडून द्या. 6 तारखेला काय घडलं?
6 तारखेला पवन चक्कीवर कोणते कोणते सरपंच आले, त्यांना पुन्हा कोणाचा फोन आला, अट्रॉसिटीची केस का नाही घेतली. दुपारी 1 ते संध्याकाळी 2 वाजेपर्यंत तो दलित बांधवांचा बसून होता, पाया पडत होता महाजन साहेबांच्या, ती केस घेतली नाही. प्रसार माध्यमाने ह्या गोष्टी मेन्शन करून आज तुम्ही सगळ्यांना दाखवा. भावाचा जीव 100% राहिला असता आमच्या जर यांनी ज्या ती त्यावेळेस 12 तारखेला अट्रॉसिटीची केस घेतली. का घेतली? खोटी होती का? कशामुळे घेतली? दबावामुळे घेतली का? सीसीटीव्ही फुटेज आहेत आमच्याकडे, आमच्या गावाल्याकडे. आमच्या दलित बांधवाला ह्यांनी कशा पद्धतीने मारलं, काट्याने मारलं त्याला. ती केस 12 तारखेला घेतली. खंडणीची केस मे महिन्यातली आता घेतली. तुम्ही ज्या ती त्यावेळेस काम केलं असतं तर ही गुन्हेगारी वाढली असती का? त्यांना पूर्णपणे अभय आहे. आता सुद्धा थोडं शांत आहेत ते. एखादी गोष्ट होऊ द्या, यांच्याकडून चुकू द्या, बघा हे कसे पोहोचवतील लगेच. आणि आमचा नव्हे तर आमच्या गावाचा भैया कुठलाही या लोकांसोबत आम्ही कशाची शपथ घेऊन सांगतो, आमचा कधीच संबंध आला नाही. प्लॅन्ट आलाय तर आम्ही म्हणतो 4-5 कोड कामाला लावा आणि अख्खी यंत्रणा बाहेरची तिथं. जर ह्या कंपनीवाल्यांना पण जर गावाला विचारात घेऊन सगळ्याला काम दिलं असतं तर त्यांना पण नारड्याला सुरी लावायला ते. त्यांची तरी बिचाऱ्यांची काय चूक आहे? माणसं आहेत ना ते, त्यांचं अपहरण केलेलं आहे. त्या बिचाऱ्यांना तरी म्हणजे इतका जीव स्वस्त आहे का त्यांचा तरी? त्याच्यामुळे सगळ्या एजन्सी त्यांच्याच. कोणी येणार नाही, काय नाही. कोणी सरपंचाचं नाव सुद्धा कधी घेतलं नाही की का आता माहित होईल, ही गोष्ट माहित होईल यांना. आता इथं मेन विषय, भावाचा जीव गेलाय, हत्या केली. जर कोणी न्याय मागताना जर तुम्ही न्याय मागणाऱ्या माणसावर जर कारवाई करीत असला तर माझा सवाल आहे सगळ्यांना, न्याय आम्ही पण मागत नाही, थांबतो. प्रसार माध्यमांनी जे सगळं पोहोचवायचा प्रयत्न केलाय, सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्यांचे तुमचे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला काय बोलायचे. पण ज्या लोकांनी तेवढं आम्हाला न्यायाच्या भूमिकेमध्ये तुम्ही वारंवार एक प्रश्न विचारताय की ह्या गोष्टीचे कुठं राजकारण होतंय का, तर गोविंद भाऊ विचारपूर्वक सांगतो मी, इथं येणारा प्रत्येक माणूस